वाशी टोल नाक्यावरती नागरिकांची आर्थिक फसवणूक होते। फास्टॅग तांत्रिक अडचणीमुळे स्कॅन होत नाहीये हे कारण देत कर्मचाऱ्यांकडून रोख रक्कम मागितली जाते। रोख रक्कम दिल्यानंतर सुद्धा फास्टॅग मधून पैसे कट झाल्याचं लक्षात येत आहे। नागरिकांनी एका टोलसाठी दुप्पट भूर्दंड सोसावा लागतो अशी तक्रार केलेली आहे। वाशी टोल नाक्यावरती आर्थिक फसवणूक होत असल्यामुळे मनसे आता आक्रमक झालेली आहे। लूट न थांबल्यास टोल नाक्यावरती धडक देण्याचा इशारा मनसेने दिलाय। प्रशासनाने हा प्रकार तात्काळ थांबवावा यासाठी मनसेच्या शिष्टमंडळाने निवेदन सुद्धा दिलंय। रोखीने पण पैसे घ्यायचे आणि त्याच्यानंतर बॅलन्स मधून पण फास्टॅग मधून डिडक्ट करायचं, अशा पद्धतीचा भ्रष्टाचार आणि आर्थिक लूट वाशी टोल नाकाच नव्हे सगळ्या टोल नाक्यावर सुरू आहे। ही गोष्ट आता आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिली। त्याच्या शासन निर्णयाचं माहिती फलक आपण टोलवरती लावावं आणि आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून द्यावं। जर बॅलन्स असेल तर आपण लोकांकडून पैसे न घेता वाहन सोडलं पाहिजे। या नियमाची त्यांनी पायमल्ली केली। आज आम्ही तो फलक लावायला सांगितलंय। आचारसंहिता निवडणूक आहे, शांततेने निवेदन आम्ही दिलेलं आहे। मात्र जर या घटना घडत असतील तर मनसे आपल्या पद्धतीने निश्चितपणे टोल मॅनेजमेंटला याचं उत्तर देईल।